नमस्कार. गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वा श्री प्रवीण पुजारी सर, प्रणव बनसोडे आणि सर्व श्रेष्ठ गझलकार बंधू भगिनी यांना मी वंदन करते आणि आज 5 शेर आपल्या परिवारातील गझलकारांचे सादर करण्याचा प्रयत्न करते. पहिला शेर आहे संजनाताई जुवाटकर यांचा. त्या म्हणतात, काळ आला काळ गेला, काळ आला काळ गेला, थांबला तो संपला. कष्टणारा हात ज्याचा स्वर्ग त्याने गाठला, कष्टणारा हात ज्याचा स्वर्ग त्याने गाठला. त्या सांगतात, आराम करायचा नाही, कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते. कष्ट केल्याशिवाय माणसाला फळ मिळत नाही. आता दुसरा शेर घेतलेला आहे नंदिनीताई काळे यांचा. कुठे मागते मी तुझे तेज सूर्या, कुठे मागते मी तुझे तेज सूर्या, कुठे मागते मी तुझे तेज सूर्या. नको भव्यता ही नभासारखी, नको भव्यता ही नभासारखी. जराशीच संधी मलाही मिळू दे, प्रकाशेन मी दिव्यासारखी. हे सूर्या, मला तुझं तेज नकोय, हे नभा, मला तुझी भव्यता पण नकोय. फक्त एखादी छोटीशी संधी मला मिळाली तर मी दिव्यासारखी चमकेन, प्रकाशेन, एवढीच मला अपेक्षा आहे. अशी त्यांनी एक छोटीशी अपेक्षा सूर्यासमोर आणि नभासमोर व्यक्त केलेली आहे. आता तिसरा शेर आहे कुमुदिनीताई मधाळे यांचा. लोक म्हणाले फार फार तर गाठशील तू धावत कुंपण. लोक म्हणाले फार फार तर गाठशील तू धावत कुंपण. खिजवण्यास ह्या स्फूर्ती मानत, खिजवण्यास ह्या स्फूर्ती मानत, ध्येय गाठले मी ठरलेले, ध्येय गाठले मी ठरलेले. बघा, लोकांची वृत्ती अशी असते, चालणाऱ्याला चालू देत नाहीत आणि काहीच करू देत नाहीत. अशा प्रकारचे माणसाची वृत्ती असते. ते काय म्हणतात, हिला काय येणार आहे, फार फार तर ते धावत एक कुंपणापर्यंत जाईल, त्याच्यापुढे ती काही जाऊ शकणार नाही. खिजवणाऱ्याला खिजवू दे म्हटलं, पण त्यालाच मी स्फूर्ती मानले आणि मी काय केलं, मग ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला आणि ध्येय गाठलं. म्हणून कोणत्याही माणसाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या मनात जे आहे, आपलं मन जे सांगेल त्याप्रमाणे प्रामाणिकपणाने आपण आपल्या मनाशी राहायचं, असा संदेश या कुमुदिनीताईंनी आपल्या शेरातून दिलेला आहे. आता चौथा शेर आहे आपल्या परिवाराचे प्रणव बनसोडे सर, शेर क्रमांक 4. दयेची भीक मागितली जरी त्याने, दयेची भीक मागितली जरी त्याने, पुन्हा आता दयेची भीक जर त्यांनी मागितली तरी ज्या कोरल्या होत्या कशा भरतील त्या जखमा. पण ते काय म्हणतात, अगोदर माझ्यावर वार केलेले, जखमा केलेले, टोचून बोललेले, ते माझ्या मनाला खूप लागलेले. मग परत ते दयेची भीक मागलेत तर मला कशी काय त्याला दया करावी वाटेल, त्याची दया मला कशी येईल, अशा प्रकारचा संदेश त्यांनी आपल्या शेरातून दिलेला आहे. आणि 5वा आणि शेवटचा शेर आहे आपल्या परिवारातल्या श्रेष्ठ गझलकारा सुधाताई नरवाडकर. नकोच कोणी भ्रमात राहू, नकोच कोणी भ्रमात राहू, नाही अडले तुम्हा वाचुनी, नाही अडले तुम्हा वाचुनी. ध्यानी ठेवा नवजात शिशू, ध्यानी ठेवा नवजात शिशू, आई विना आपण जगत राहते, आई विना आपण जगत राहते. रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओसची पडले, कोणी सदोतीत सुतका धरले, का जिरवणे शांतीत काया. त्या सांगतात, असं भ्रमात राहू नका, मी गेल्यावर कसं व्हायचं, काही कुणाचं आडत नाही, कुणावाचूनही कुणाचं आडत नाही. छोटं मूल आई जर सोडून गेली तर ते जगतं आणि त्याची प्रगती होत राहते, त्याचं आपलं जीवन यशस्वीपणे तो जगू शकतो, असा संदेश सुधाताई नरवाडकरने आपल्या या गझलेत, आपल्या ह्या शेरात दिलेला आहे. धन्यवाद.